देगाव तालुका वाई येथे चोरटी दारू विकणारे अख्खे कुटुंब तडीपार करण्यात आले आहे। कुटुंबातील 4 सदस्यांना 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। तडीपार केलेल्यांमध्ये कुटुंबातील आई वडील आणि 2 मुलांचा समावेश आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अशोक वामन जाधव वय 55, सविता अशोक जाधव वय 48, अमर अशोक जाधव, अमित अशोक जाधव वय 19 सर्व राहणार देगाव तालुका वाई अशी तडीपार केलेल्या संशयितांची नावे आहेत। जाधव कुटुंबियांकडून देगावसह भुईंज परिसरात चोरटी दारूची विक्री होत होती। या प्रकरणी अनेकदा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली, मात्र यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत कोणताच बदल होत नव्हता। तसेच त्यांच्यावर दारूची चोरटी वाहतूक, गंभीर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत। या टोळीतील संशयितांना दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये कायदेशीर कारवाई करूनही जामिनावर बाहेर आल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईचा कोणताच परिणाम झाला नाही। त्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी केली होती। या प्रस्तावावर सुनावणी होऊन सर्व संशयितांना सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले।